नमस्कार मित्रांनो, ध्रुवी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, येणारं वर्ष 2026 हे आपल्या राशीला कसं असेल याबद्दलची माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमधनं बघत असतो. ध्रुवी ज्योतिषवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला ज्योतिष, अंकज्योतिष, वास्तू आणि अशा प्रकारची बरीचशी माहिती पाहायला मिळेल. तुमची जर मकर रास असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मकर राशीला 2026 कसं जाईल ह्याची थोडक्यात माहिती पाहूया. मित्रांनो, मकर राशीच्या लोकांची सध्या साडेसाती संपलेली आहे. साडेसाती संपल्यानंतरचा चांगला जो अनुभव आहे, जो काळ आहे, तो सध्या ही लोकं अनुभवत आहेत. मात्र ह्या वर्षामध्ये बऱ्याचशा लोकांना चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव येऊ शकतात. चांगले अनुभव कसे येतात त्याबद्दलची माहिती पाहूया. वर्षामध्ये बरेचसे असे महिने आहेत ज्यामध्ये तुम्हाला साडेसाती संपल्यानंतरचा जो चांगला अनुभव आहे तो तुमच्या पर्सनल, प्रोफेशनल लाईफ दोघांमध्ये मिळू शकतो. आपल्या मकर राशीच्या कुंडलीत कुठला ग्रह कुठल्या स्थानी आहे हेही महत्त्वाचं आहे. 8व्या स्थानामध्ये सध्या केतू आहे, त्यामुळे तुमचे जे काही आरोग्य आहे त्या बाबतीत तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायला हवी. ह्यामध्ये साधारण एप्रिल मेचा जो महिना आहे ह्या काळात तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे. आपल्या 3ऱ्या स्थानात राहू आहे, त्यामुळे आपल्या बोलण्यातनं लोकं दुखावली जातील, वाणीदोष होऊ शकतो. अशा गोष्टींचाही अनुभव तुम्हाला ह्या वर्षात होऊ शकतो. या वर्षात तुम्ही जर कुठली इन्व्हेस्टमेंट करत असाल तर या बाबतीत थोडीशी अडचण तुम्हाला होऊ शकते किंवा इन्व्हेस्ट केलेले पैसे अडकून पडू शकतात. असे अनुभव आपल्याला येऊ शकतात. वर्षाच्या दुसरा जो भाग आहे म्हणजे जुलैनंतरचा जो भाग आहे त्यामध्ये तुमची कामं वाढतील. अशा काळात तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. वर्षाच्या सुरुवातीच्या काळात इन्व्हेस्टमेंट थोडीशी थांबवावी. ऑगस्टच्या आसपास थोडा मानसिक त्रासाचं नियोजन तुमच्या आयुष्यात आहे तर त्या ठिकाणी मेडिटेशन करणं, इतर रेमेडीज करणं हा पर्याय तुम्हाला करायला हवा. नोव्हेंबरनंतर तुमच्या आयुष्यात राहू आणि केतू हे वेगळं परिवर्तन घेऊन येतील. त्याच्यामुळे वर्षाचा शेवट हा तुमच्यासाठी अधिक चांगला आहे किंवा नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात तुम्हाला झालेली दिसेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये अजून एका राशीची माहिती घेऊन. धन्यवाद.